नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. पालख्यांचं प्रस्थान होऊ लागलेलं आहे आणि या कोरोनाच्या संकटामध्ये भक्तीचा महासागर जो कायमच मनात उचंबळलेला असतो तो पुन्हा एकदा आता जोर धरणार आहे. कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 335व्या पायी पालखी सोहळ्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याबद्दलची प्रत्येक अपडेट आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. या कोरोनाच्या काळातली ही आहे अनोखी वारी. आणि याच संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी त्र्यंबकेश्वरहून हबप जयंत महाराज गोसावी पुजारी आपल्यासोबत आहेत. विश्वस्त आणि संत विश्वस्त आहेत ते संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान त्र्यंबकेश्वरचे. महाराज जय हरी. आणि यासोबतच गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. तुकोबारायांची पालखीचं आज प्रस्थान झालेलं आहे. इथून आधी जाऊयात गोविंदकडे, कारण त्यांच्यासोबत काही भक्त आहेत, काही वारकरी आहेत. गोविंद, कसं आहे वातावरण? म्हणजे वारी तर अनोखी आहेच, त्यात काही प्रश्नच नाही. जगात असा भक्तीचा सोहळा नाही कुठला, आणि त्यात तर ही अनोखी वारी आहे. अर्थातच, आणि एक समाजाला संदेश देणारी वारी आहे. संप्रदायाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. आपल्याला माहिती आहे मिलिंद सर की हा संप्रदाय, या संप्रदायामध्ये सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. अगदी पताक्याचं, म्हणजे कळसावरची जी पताका आहे त्याचा मान अगदी या संप्रदायामध्ये महिलेला मिळालेला आहे. आणि आपण दरवर्षी बघतो की हजारो लाखोंच्या संख्येने महिला या वारीमध्ये सामील असतात. आत्ता जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीने प्रस्थान ठेवलं आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रदक्षिणा सुरू आहे. मात्र त्याच वेळी दरवर्षी या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या माऊली आपल्यासोबत आहेत. महिला पोलीस खास करून आपल्यासोबत आहेत. यांच्या भावना आपण जाणून घेऊया. खरं तर तुम्हाला पुन्हा एकदा बंदोबस्तावर यावं लागलं, मात्र यावेळेसचा बंदोबस्त कसा होता आणि काय भावना आहेत? खरं तर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा सोहळा म्हणजे खूपच महत्त्वाचा असतो. मी याच्या आधी देखील देहूमधला वारीचा सोहळा जो बंदोबस्त आहे तो केलेला आहे. तो अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारच असतो. परंतु आत्ताचे कोरोना व्हायरसचे जे संकट देशावरती आलेलं आहे, त्याच्यामुळं यंदाचा जो काही सोहळा आहे तो फार नियमबद्ध, कमी लोकांमध्ये आणि शांततेमध्ये जे काही शासनाने नियमावली दिलेली आहे त्याचे पालन करून तो पार पाडत आहेत. आणि याच्यामध्ये खरं तर इथला जो रहिवासी भाग आहे तिथली लोक आणि वारकरी जो संप्रदाय आहे त्यांनी खूपच सहकार्य केल्यामुळे आपण बघतोय मिलिंद सर की कशा पद्धतीने महिला पोलीस कर्मचारी आहेत. खरं तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं मन अगदी घट्ट असतं, मात्र आजचा सोहळा त्यावर थोडीशी रुकरुक, कारण कोरोनाचं सावट असल्यामुळं त्यांनाही थोडीशी रुकरुक वाटते. माऊलींकडनं ऐकूया आपण. तुम्ही आलं तेव्हापासून सातत्याने तुमचे अश्रू वाहत आहेत. काय भावना दाटून आल्या आहेत? विरहणी हा एक प्रकार आहे वारकरी संप्रदायामध्ये. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने न गुडी माऊली म्हणतात त्याप्रमाणे जगद्गुरू तुकोबाराय त्या काळची 65 लाखाची जहागिरी. पण जगद्गुरू तुकोबारायांना ज्या वेळेला ही पंढरीची वारी येते त्यावेळी महाराजांचा अभंग आहे. संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी. काही वर्षभर मी वाट बघतो माय बापा, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल बहिणी आणि भ्राता, विठ्ठलाविना चाणत नाही गोता, त्याच्याशिवाय कोणी नाही. आणि अशा विठ्ठलाची तुटी झाली. देवाकडे जाताना कोणाबरोबर जावं? केवळ संतच या मनुष्य देहाचा उद्धार करणार आहेत. आणि मनुष्य पाया रचला ती माऊली आणि कळस झाले ते तुकोबाराय. ह्यांच्या मनाची आर्त आहे ते त्या अभंगातून सांगतात. संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी. कै एकादशी आषाढी आहे, पण तोही कुणाची वाट बघतो. तुका म्हणे ऐसी अर्थ ज्याचे म्हणे, तुका म्हणे ऐसी अर्थ ज्याचे म्हणे, तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे, तुका म्हणे ऐसी अर्थ ज्याचे म्हणे. त्यासी चक्रपाणी वाट पाहे, त्यासी चक्रपाणी वाट पाहे. जावे पंढरीसे आवडे मनासी, जावे पंढरीसी आवड
आवडे मनासी. पंढरीशी आवडे मनासी असं म्हणतात. परंतु या संप्रदायाने महिलांना जो मान दिलेला आहे, एक समाजासमोर आजही आदर्श ठेवला, त्या काळातही ठेवला आहे. जगद्गुरूंनी अशी काय शिकवण दिली, काय विचार दिले आहेत, काय तुम्ही सांगाल जगद्गुरूंच्या विचारांबद्दल? तळागाळातली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला प्रत्येक जीवाला यारे यारे लहान थोर किंवा सकलांसी ते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. एक राजा होऊन गेला छत्रपती शिवराय. वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान ज्यांनी मान्य केलेलं होतं. वारकरी संप्रदायाची नम्रता, लीनता, समता आणि समरसता जगाला शिस्त शिकवणारा हा संप्रदाय आहे. आणि म्हणून आज ही जगावर आलेली ही महामारी कोरोना कुठेही वारकरी संप्रदायाला गालबोट लागू नये म्हणून शासनाने जसं आम्हाला सांगितलं तशी आमची अंतरातली वेदना आम्ही अंतरातच ठेवलेली आहे. कारण महाराजांनीच आम्हाला शिकवलंय, ठाईच बैसवणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. यावर्षी आम्ही एका जाग्याला बसून महाराजांचं जसं आमच्या वारीमध्ये संप्रदायाचा नियम आहे, सकाळी काकड आरती, मग मालिका, नंतर गवळणी, नंतर भजन, नंतर जागर, कीर्तन, याप्रमाणे आम्ही 21 दिवस महाराजांची वाट बघू. आणि महाराज आज उद्या पंढरीला चाललेलेच आहेत. जरी मूर्त स्वरूपानं नसेल तरी सुद्धा निर्गुण स्वरूपामध्ये महाराज पांडुरंगाकडे चाललेले आहेत. हे आम्ही वारकरी संप्रदाय मान्य करतो. इति श्रीराम. मिलिंद सर, आपण बघितलं की कशा पद्धतीने हा भावना आहेत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा सोहळा आहे, मात्र या सोहळ्यामध्ये दरवर्षी पांडुरंग, पंढरीचा नाथ किंवा माऊली असतील, तुकोबा असतील, आपल्या भक्तांची वाट पाहत असतात. लहान थोर सगळे यामध्ये सामील असतात. मात्र ते दिसत नाही आहेत, भक्त दिसत नाहीत कुठेतरी. म्हणूनच म्हणता येईल की या सोहळ्यावर एक सावट आहे. आणि ते सावट आपण बघतोय की कशा पद्धतीनं त्या सावटाखालीच असे ना का हा सोहळा आता इथे संपन्न होतोय. प्रदक्षिणा जी आहे पादुकांची ती अजूनही पूर्ण झालेली नाही आहे. मात्र पालखीची प्रदक्षिणा जी आहे किंवा पालखी सोहळा जो आहे त्याला खंड पडलेला नाही आहे. पादुका इथेच विसवणार आहेत. मिलिंद गोविंद, या माऊलींनी जे काही वर्णन केलं ना ते ऐकताना खरंच अंगावर काटा आला आणि डोळे पाणावले. आणि दरवर्षी आपण देहूचं जे हे दृश्य बघत असतो ना, हा जो काही वारकरी संप्रदाय तिथे एकवटलेला असतो, हे वारकरी सगळे एकत्र आलेले असतात. भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर, हा आठवलं तरी पुन्हा एकदा अंगावर काटा येतो. आणि त्या माऊलींनी म्हटलं तेच आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. इथून पुढचे 20-25 दिवस आपण आपल्या घरी बसून एकाग्र चित्तानं माऊलींचं स्मरण केलं पाहिजे, विठ्ठलाचं स्मरण केलं पाहिजे. मी तुझ्याकडे पुन्हा येतो जेव्हा एक प्रदक्षिणा पूर्ण होईल, त्यावेळेला आपण पुन्हा एकदा दर्शन घेणारच आहोत. पण त्र्यंबकेश्वरहून आपल्यासोबत हबप जयंत महाराज गोसावी आहेत. महाराज जय हरी. निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळा कशा पद्धतीचा असणार आहे आणि या संकटात तुम्ही कशा पद्धतीनं ही परंपरा जपणार आहात? विठोबा मला मूळ धाडा, धावत येईन दुडुदुडा, चरणी लोळीन गडबडा, माझा जीव झाला वेडा. अतिशय आर्त अशा प्रकारची साथ संतांनी घातली. निवृत्तीनाथ महाराजांचं पालखी सोहळ्याचं प्रस्थान प्रतिवर्षानुसार ज्येष्ठ वद्य पौर्णिमा व प्रतिपदामध्ये दिनांक 6 तारखेला प्रस्थान झालेलं आहे. हो. आता जसं अन्यही ठिकाणी आहे की बाबा कुठल्याही पादुका किंवा कुठलाही पालखी सोहळा हा त्या अर्थानं मंदिराकडे किंवा पंढरपूरकडे प्रस्थान करणार नाही. आणि शासन जेव्हा आषाढीच्या आधी निर्देश देईल त्यानुसार या सगळ्या पादुका प्रत्यक्ष पंढरपुरात जातील. तुम्ही कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे, काय विचार करताय तुम्ही? प्रस्थान झाल्यापासून निवृत्तीनाथांच्या पादुका सभा मंडपात आहे, तिथे नित्यनेम पालखीचा चालूच आहे. 30 तारखेला दशमीच्या दिवशी प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने ठेवायचं आहे. तर त्याकरता शासनाकडे विनंती करण्यात आली आहे की एक शिवशाही बस मिळावी, की त्या बसच्याद्वारा साधारण 21 वारकरी, की ज्यामध्ये काही मंदिरातील विश्वस्त वारकरी, झेंडेकरी, चोपदार, मानकरी, पुजारी अशा पद्धतीचे किमान 21 माणसं तरी या ठिकाणी त्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे. दशमीच्या दिवशी संध्याकाळी पंढरपूरला वाखरीला सर्व पालख्या जशा मिळतात तसं त्या ठिकाणाहून पंढरपूरला त्या ठिकाणी पायी जावं. आणि दशमीला गेल्यानंतर त्या ठिकाणी आरती होईल. आणि एकादशीच्या दिवशी प्रतिवर्षानुसार असणारी नगर परिक्रमा करावी. श्री विठ्ठलेशाची भेट आणि द्वादशीला पांडुरंगाचा नैवेद्य करून द्वादशीला दुपारी पुन्हा त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान ठेवण्याचा विचार आहे. बरं, याच्यात तुम्हाला बाकीच्या सगळ्या वारकऱ्यांचं कसं सहकार्य मिळत आहे? कारण ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मला कल्पना आहे की या वारकऱ्यांचं
मन इतकं मोठं आहे की त्यांच्या मनाचं समाधान करणं कदाचित तुम्हाला फारसं अवघड केलं नसावं. वारकरी संप्रदाय म्हणजे संत हे फार मोठे आदर्श आहेत, लक्षात घ्या. हो. संतांची जी शिकवण आहे, समाजाला सुख मिळावं, दुःख निवृत्त व्हावं, याकरता चालू असलेला काळ तो लक्षात घेऊन सर्व वारकऱ्यांनी अतिशय मनापासून सहृदयतेने सरकारने शासनाने जो निर्णय दिलाय तो अतिशय शिरसावंत पद्धतीने मान्य केलेला आहे की जेणेकरून समाजाचं आरोग्य धोक्यात येणार नाही, ही विशेष काळजी सर्व वारकऱ्यांनी घेतली आहे. निश्चित. गोविंद आहे आपल्यासोबत. गोविंद, आज बाकी ज्या सगळ्या तू मानकऱ्यांशी बोलला असशील, चोपदारांशी बोलला असशील, त्यांच्या काय भावना होत्या? कारण दरवर्षीचं इथे दिसणारं चित्र आणि आज दिसणारं चित्र याच्यात खूप फरक होता. मिलिंद सर, अत्यंत भावनिक प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. जेव्हा मी या सगळ्या मानकऱ्यांशी बोलत होतो तेव्हा ते फक्त आनंदाश्रू, अगदी अश्रू ढाळत होते. कारण की ज्या वेळेस ही वारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते त्यावेळेस लाखो वारकरी असतात आणि अशा वारकऱ्यांना केवळ एक दंडक ज्यांच्याकडे असतो ते चोपदार, त्यांनी केवळ आपल्याजवळचा एक दंडक उचलल्याबरोबर लाखो वारकरी एका ठिकाणी स्तब्ध होऊ शकतात. एवढी शिस्त या वारकऱ्यांमध्ये आणि या वारीमध्ये दरवर्षी बघायला मिळते. मात्र ते यावर्षी बघायला मिळालं नाही. ठिकठिकाणी गावोगावी ज्या ठिकाणी स्वतः माऊली किंवा तुकाराम महाराज पंढरपूरला जाताना गावोगावच्या लोकांना दर्शन देतात, मुक्काम होतो, उभं रिंगण, गोल रिंगण, निरास्नान किंवा हे सगळे जे विधी किंवा आपण दरवर्षी अनुभवतो, अगदी अश्व असेल वारीसमोरचा, ही सगळे सोहळे यावेळेस बघायला मिळणार नाही. आणि कुठेतरी या इथे जे मानकरी आहेत, फडकरी आहेत, तुळशी वृंदावनवाले महिला आहेत, हंडेकरी महिला आहेत, त्यांना बोलल्यानंतर लक्षात येत होतं की हा सोहळा आता त्यांना बघता येणार नाही यावर्षी. मात्र कुठेतरी कोरोनाचं सावट असल्यामुळे या सगळ्यांनी अगदी प्रशासनाच्या जे आव्हान आहे त्याला प्रतिसाद दिलेला आहे. आपल्यासोबत इथले वाहतूक अधिकारी आहेत. याआधीही त्यांनी इथे वाहतुकीचं नियमन केलं आहे. लाखो वारकरी येतात, त्यामुळे देहूमध्ये मोठी गर्दी असते. अशा वेळेस त्यांची काय अवस्था होते आणि आज काय भावना आहे जाणून घेऊया. काय भोसले सर सांगाल तुम्ही? देहू रोड सोडदा देहूगाव तीर्थक्षेत्र जे आहे ते आमच्या तळवडे वाहतूक विभागाच्या अंडर येते आणि गेले 2 वर्ष मी या वाहतूक विभागाची व्यवस्था पाहत आहे. दरवर्षी या पालखी सोहळ्याला 2.5 ते 3 लाख लोक वारकरी येतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होते आणि बऱ्याच प्रमाणामध्ये वाहतुकीचा जाम होण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच प्रमाणामध्ये वाहने येतात, प्रचंड प्रमाणामध्ये वारकरी 2-2.5 लाख येत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या अनुषंगाने संसर्ग होण्याच्या भीतीने देहूगाव संस्थानाने व प्रशासनाने जे वारकरी संप्रदायाला जे विनंती केली होती की त्यांनी कोणीही या वेळेला पालखी सोहळ्याला उपस्थित राहू नये, त्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाने आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन अतिशय त्यांनी उत्स्फूर्तपणे त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. आणि सर, आपण बघितलं की कशा पद्धतीने इथे प्रशासनावरचा ताण कमी झालेला आहे, मात्र वारकऱ्यांच्या मनातली रुखरुख जी आहे ते कायम आहे. तुम्ही दर्शन घेतलं? हो, दर्शन झालं माझं. मी सालाबादप्रमाणे दरवर्षी म्हणजे मागील 7 वर्ष पूर्ण झाली मला. मी रांगोळी, यंदाचं माझं 8वं वर्ष आहे की मी पालखी सोहळ्यामध्ये रांगोळी काढते. जसं की ह्या म्हणजे 7 वर्ष मी पूर्णपणे रांगोळी काढली देहूपासून पंढरपूरपर्यंत. आतापर्यंत मी लोकांना रांगोळीच्या माध्यमातून बेटी बचाव, झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवावरती संदेश दिले. पण ह्या वर्षी जेव्हा कळलं की कोरोनामुळे नाही का पालखी सोहळा रद्द झालाय, तेव्हा मनात कुठे ते थोडीफार खंत वाटली की ह्या वर्षी पालखी सोहळा रद्द म्हणल्यानंतर आपलं पालखीला जाणंही होणार नाही. त्यामुळे सगळ्यांनाच थोडीशी रुखरुख आहे, पण ही रुखरुख जी आहे तर ती तशीच राहणार नाही. आपण आपापल्या घरी चिंतन करणार आहोत, भजन करणार आहोत, मनन करणार आहोत, पूजन करणार आहोत आणि या भक्तीचा सोहळा आपापल्या घरी आपापल्या मनात हा कायमच सुरू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकच्या नंतर ही चर्चा सुरूच राहील. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. त्र्यंबकेश्वरहून आपल्यासोबत हबप जयंत महाराज गोसावी आहेत की जे पुजारी आहेत आणि विश्वस्त आहेत निवृत्ती महाराज देवस्थान त्र्यंबकेश्वर इथले. महाराज, खरं तर निवृत्ती महाराज हे ज्ञानेश्वरांचे वडील बंधू आणि
ही परंपरा तुम्ही पुढे चालवत आहात. त्यांनी जो काही आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीतला आदर्श घालून दिला किंवा योग आणि अद्वैतपर किंवा कृष्ण भक्तीपर अधिक अभंग आहेत निवृत्तीनाथांचे. तुमचा हा जेव्हा पालखी सोहळा सुरू होत असतो दरवर्षीच्या परंपरेनुसार, साधारण पहिल्या 2 दिवसात 4 दिवसात तुम्ही कुठपर्यंत मुक्काम करता? आणि आता तुम्हाला त्या वाटेवरच्या अनेक ठिकाणून फोन येत असतील की तुम्ही आला नाहीत, आम्हाला फार रुखरुख वाटते, किंवा तुम्हालाही त्याच्यातल्या अनेकांची आठवण येत असेल. काय सांगाल त्याबद्दल? हो. निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सातपूर मुक्कामी जात असतो. दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणी मुक्काम, म्हणजे पहिल्या 4 दिवसामध्ये सातपूर, नाशिक, पळसा आणि लोणारवाडी अशा पद्धतीचा हा पालखी सोहळ्याचा पहिल्या 4 दिवसाचा मुक्काम आहे. आजचा दिवस असेल तर आज आपण गोगलगाव हे गाव आहे, या ठिकाणी मुक्कामाला असतो. म्हणजे जवळजवळ पालखी प्रस्थान होत असतानाच त्र्यंबकेश्वरपासून जवळजवळ 50 ते 60,000 भाविक पायी चालत असतात. म्हणजे निवृत्तीनाथ महाराज हे खरं ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत. ते वारकरी संप्रदायाचं मूळ आद्यपीठ, म्हणजे वारीची परंपरा श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांपासून सुरू झाली. निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की निवृत्तीनाथ महाराजांनी जी संजीवन समाधी घेतली ती ज्येष्ठ वद्य द्वादशी, आत्ता जी 18 तारीख येणार आहे त्या दिवशी द्वादशी आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला साक्षात पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेसह उपस्थित होते. स्वतः पांडुरंग परमात्मा 5 दिवस त्र्यंबकेश्वरला राहिले, हा उत्सव केला. आणि मग इथून स्वतः पांडुरंग परमात्मा प्रतिपदेला इथून निघून नामा म्हणे देवा जावे आषाढीसी आले एकादशी पंढरी, स्वतः पांडुरंगाने त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरची वारी केलेली आहे. हे या वारीचं वैशिष्ट्य आहे. हो. आणि असंही मानलं जातं की स्वतः निवृत्तीनाथांनीच सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींना की तुम्ही ही जी भगवद्गीता आहे की जी संस्कृतात आहे तर ती सर्वसामान्य लोकांना सोप्या शब्दात कळली पाहिजे, ती तुम्ही सांगा. हो, त्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज सांगताना तिरे संस्कृताची गहने तोडोनिया मराठी शब्द सोपाने रचली धर्मनिदाने श्री निवृत्ती देवे. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांनी आज्ञा केली आणि भगवद्गीतेवर मराठीमध्ये सर्व भाविक, म्हणजे हा एक आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ निर्माण व्हावा, सर्वसामान्यांना हे ज्ञान प्राप्त व्हावं, ही भक्तिगंगा प्रत्येकाच्या दारात द्यावी, ही निवृत्तीनाथ महाराजांची खरी करुणा. आणि त्या करुणावृत्तीने ज्ञानेश्वर महाराजांवर त्यांनी अनुग्रह केला आणि त्या अनुग्रहाचा परिणाम सर्व लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचलेला. निश्चित. आणि खरोखरच या सगळ्या भावंडांमधलं जे अलोट असं प्रेम होतं तर ते आपल्या सगळ्यांना अतिशय अनुकरणीय आहे. आणि आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन की आपण सगळ्यांनी, सगळ्या वारकऱ्यांनी आणि आपणही ठरवलं की शासनाच्या नियमांचं पालन करायचं आणि या कोरोनाचा प्रादुर्भाव कुठेही होता कामा नये. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे या कार्यक्रमाचं आपण जे हे शीर्षक दिलेलं आहे ना की अनोखी अशी वारी, म्हणजे मुळातच वारीची परंपरा ही जगात अनोखी आहे आणि त्यातही ही अनोखी वारी आहे कारण इतक्या अनोख्या वारीतली परंपरा, तो भक्तिभाव आपल्या मनामध्ये जपत आपण अतिशय वेगळ्या प्रकारानं कायम ठेवतो आहोत. महाराज, पुन्हा एकदा या वारीच्या सगळ्या सोहळ्याच्या निमित्तानं तुमच्याशी गप्पा मारूयात. तुमच्याकडनं आणखी निवृत्तीनाथ आम्हाला सगळ्यांना समजून घ्यायला निश्चितपणे आवडतील. तुर्तास या कार्यक्रमात आपल्याला इथेच थांबा लागेल. जय हरी. आणि त्या विठू माऊलीकडे आपण प्रार्थना करूयात, त्या निवृत्तीनाथांच्याकडे प्रार्थना करूयात की महाराष्ट्रावरचं हे कोरोनाचं संकट लवकर जाऊ दे. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.